नमस्कार, विठ्ठल बोलेमध्ये स्वागत। मी विठ्ठल पाटील। गेल्या भागात आपण पाहिलं की विनय कोरेंचा राजकीय कट कसा शिजतो आहे आणि तो कट शिजत असताना जी नवीन उदाहरणं समोर येऊ लागलेली आहेत ती सुद्धा लक्ष देण्यासारखी आहेत। ही उदाहरणं कोणती तर विनय कोरे यांच्या जनस्वराज्य शक्ती पक्षाच्या कार्यालयाचं उद्घाटन विधान भवनात झालं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा कार्यक्रम झाला। या कार्यक्रमाला विधानसभेचे अध्यक्ष नार्वेकर होते, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ होते, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील होते। याबरोबरच दोन चेहरे असे होते की ते या ठिकाणी कसे आले या विचारानंच काही जणांच्या भुवया उंचावलेल्या आहेत। आणि ते दोन चेहरे म्हणजे अर्थातच काँग्रेसचे पश्चिम महाराष्ट्रातील भक्कम असे हे राजकीय नेते, एक सतेज पाटील आणि दुसरे विश्वजित कदम। आज कोल्हापूर जिल्ह्याच्या काँग्रेसच्या राजकारणाची संपूर्ण धुरा ही सतेज पाटील यांच्यावर आहे, तर सांगली जिल्ह्याची धुरा विश्वजित कदम यांच्यावर आहे। आणि हे दोन युवा नेते नेमके विनय कोरे यांच्या जनस्वराज्य शक्ती पक्षाच्या कार्यालयाच्या उद्घाटनाला कसे उपस्थित राहिले हा प्रश्न अनेकांना आश्चर्याचा धक्का देऊन गेलेला आहे। खरं तर यातून दोन अर्थ निघू शकतात की सतेज पाटील आणि विश्वजित कदम यांची देवेंद्र फडणवीस आणि विनय कोरे यांच्याशी जवळीक वाढू लागलेली आहे। या दोघांपैकी एक जण जनस्वराज्यामध्ये येईल काय आणि एक जण भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करेल काय अशा ह्या शंका सुद्धा आहेत। तर काही जणांचं असंही मत आहे की सतेज पाटील यांना विरोधी पक्ष नेते व्हायचं आहे आणि ह्या विरोधी पक्ष नेते पदासाठी सुद्धा ते अर्थातच कोरे यांच्याकडून फिल्डिंग लावतायत अशी सुद्धा एक चर्चा सुरू झालेली आहे। ही चर्चा म्हणतोय मी, म्हणजे याचा अर्थ विरोधी पक्ष नेतेपद विनय कोरे सतेज पाटलांना देतीलच असं नाही, कारण विरोधी पक्ष नेता हा विरोधी पक्षांच्या सदस्यातून ठरवला जातो। विरोधी पक्षाचे जे आमदार आहेत ते ठरवतील, म्हणजेच महाविकास आघाडीचे आमदार ठरवतील। अर्थात या महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे आणि शरद पवारांची राष्ट्रवादी सुद्धा आहे। म्हणून लगेच सतेज पाटील हे विरोधी पक्ष नेते होतील असं ठामपणे सांगणं कोणालाच शक्य होणार नाही। पण ह्या शक्यता मात्र ठामपणे वर्तवल्या जाऊ शकतात की विश्वजित कदम आणि सतेज पाटील हे भारतीय जनता पक्षाच्या वाटेवर आहेत की जनस्वराज्य शक्तीच्या मार्गावर आहेत। खरं तर ह्या जरतरच्या गोष्टी असतात। मध्यंतरीच्या काळात सतेज पाटील पक्षांतर करणार अशा बऱ्याच चर्चा ऐकायला मिळत होत्या। सतेज पाटील यांचे कट्टर समर्थक शारंगधर देशमुख, जे कोल्हापुरातील एक काँग्रेसचं बडप्रस्त, महापालिकेतला एक दमदार आवाज असणारं हे नेतृत्व सतेज पाटील आणि पर्यायानं काँग्रेसला सोडून एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये सहभागी झालेले आहेत, सामील झालेले आहेत। त्या पक्षात त्यांनी प्रवेश केलेला आहे। या एकूण घडामोडी पाहता सतेज पाटील सुद्धा वेगळ्या मार्गावर आहेत का अशी सुद्धा एक चर्चा सुरू झालेली आहे। आणि जर सतेज पाटील त्या मार्गाने गेले तर अर्थातच काँग्रेसचं कंबरट मोडणार, कारण काँग्रेसवर ही मोठी नामुष्कीची वेळ येऊ शकते जर सतेज पाटलांनी जर तसा निर्णय घेतला। आणि ते निर्णय घेऊ शकतील का याबाबत सुद्धा मतमतांतर आहेत। काही कार्यकर्त्यांचं मत आहे की प्राण गेला तरी सतेज पाटील काँग्रेस सोडणार नाहीत। पण जे जाणकार आहेत, ज्यांना सतेज पाटलांच्या अडचणी माहिती आहेत, सतेज पाटलांवर कोणत्या कोणत्या समस्या आहेत किंवा कोणत्या कोणत्या समस्येच्या गर्तेत सतेज पाटील सापडू शकतात हे ज्यांना माहिती आहे ते मात्र निश्चितच म्हणतात की जर सतेज पाटलांना त्यांच्या संस्था, त्यांचं राजकीय करिअर सांभाळायचे असेल, टिकवायचे असेल तर सतेज पाटलांना एका वळणावर एक गंभीर निर्णय घ्यावाच लागेल। सतेज पाटलांचा निर्णय होऊ न होऊ पण सतेज पाटील, विनय कोरे आणि फडणवीस यांच्याशी मात्र जवळीक साधत आहेत हे मात्र निश्चित दिसून येत आहे। कारण जनस्वराज्य शक्ती पक्षाच्या कार्यक्रमाला विनय कोरे यांनी सतेज पाटलांना जसं बोलवलं असेल, विश्वजित कदमना जसं बोलवलं असेल, तसेच कोल्हापुरातील आमदार अमल महाडिक आहेत किंवा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आहेत, यांना सुद्धा ते निमंत्रण असणार, पण ते या कार्यक्रमात दिसून आले नाहीत। सतेज पाटील आणि विश्वजित कदम मात्र आवर्जून दिसून आले आणि हे आपल्याला हाच विचार करायला लावतायत की ही यांची जवळीक साधायचा नेमका अर्थ काय। म्हणजे विनय कोरेंच्या बरोबर सतेज पाटील आणि विश्वजित कदम कशी जवळीक साधतायत आणि ही जवळीक निर्माण करणारा हा चाणक्य कोण, चाणाक्ष नेता कोण हे आम्ही तुम्हाला पुढच्या भागात सांगणारच आहोत। पण या चाणाक्ष मध्यस्थीच्या रूपानं सतेज पाटील आणि विश्वजित कदम हे दोघे जनस्वराज्य शक्ती पक्ष आणि भारतीय जनता पक्ष यांच्या जवळ जात आहेत, त्यांच्या नेत्यांशी जवळीक निर्माण करत आहेत। हा एक मोठा संदेश महाराष्ट्रात गेलेला आहे आणि महाराष्ट्रातील जे खरोखर राजकीय विश्लेषक, जे खरोखर जाणकार आहेत, ज्यांना भूतकाळ माहिती आहे आणि जे भविष्य जाणतात, अशा राजकीय जाणकारांच्या मते ह्या काहीतरी मोठ्या घडामोडींचा हा एक संदेश आहे की भविष्यात काहीतरी मोठ्या घडामोडी होऊ शकतात की त्यामुळेच सतेज पाटील आणि विश्वजित कदम हे जनस्वराज्य शक्ती पक्षाच्या व्यासपीठावर गेलेले आहेत। मुख्यमंत्री त्या कार्यक्रमाला असताना, विधानसभेचे अध्यक्ष त्या कार्यक्रमाला असताना हे विरोधी पक्षातील महाविकास आघाडीचे खंदे समर्थक
जे दोघेही आघाडीचे असे आमदार आहेत ते ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याने एकूणच महाराष्ट्राच्या राजकारणात काहीतरी निश्चितच उलथापालथी होणार आहेत हे काही जाणकार जाणून आहेत. या उलथापालथी होण्यासाठी लगेचच मुहूर्त असेल की काही दिवस थांबावं लागेल किंवा याला मुहूर्तही मिळणार नाही, पण दुसरा काहीतरी यातून वेगळा अंकुर फुटू शकतो का, वेगळा वृक्ष निर्माण होऊ शकतो का, या जवळीकीतून काहीतरी वेगळं घडेल काय आणि काय बिघडेल काय, अशी सुद्धा एक शंकेची पाल अनेकांच्या मनात चुकचुकत आहे की सतेज पाटील आणि विश्वजित कदम जेव्हा जनसुराज्य शक्तीच्या व्यासपीठावर येतात त्यामुळे हे नेमके काय निर्णय घेणार आहेत, कसा निर्णय घेणार आहेत, भविष्यात त्यांचा मार्ग कसा राहणार आहे आणि त्यांच्या मार्गाच्या मागावर जनसुराज्य शक्ती आणि भारतीय जनता पक्षाचा असा एक चाणक्य आहे की तो कसं यांचं मनोमिलन घडवून आणणार आहे आणि खरोखर यांचं पक्षांतर होणार की यांना वेगळ्या पद्धतीनं भारतीय जनता पक्ष आणि जनसुराज्य शक्ती पक्ष वेगळ्या पद्धतीने यांना हँडल करणार काय हे सुद्धा आपल्याला पाहावं लागणार आहे. अर्थातच त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्याच्या काही दिवस अगोदर वाट पाहावी लागणार आहे किंवा योगायोगानं जर हा निर्णय झाला तर लगेचच सुद्धा होऊ शकतो. पण नेमका काय निर्णय होणार आहे याकडे मात्र संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष गेल्या 2 दिवसापासून लागलेलं आहे हे तितकंच खरं आहे. धन्यवाद. असेच नवनवीन विषय ऐकण्यासाठी लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा.